आय थिंक हा ओके आहे. आता आपल्याला जायचं आहे हां जोगेश्वरी साईडला. तिकडे अजून एक मित्र येणार आहे. आता 4:52 झालेले आहेत. निघायचं होतं 4:30ला. याला निघणार बाबा. गाईस खूप दिवसानंतर मी असा व्हिडिओ शूट करतोय. त्या यायला मला पहिला म्हणजे खूप असा डिझायर्स होते की मी यूट्यूबवर व्हिडिओज टाकू हे करू. बट जॉबच्या अनुषंगाने ते राहून गेलं. बट आता कसं काय माहितीच्या यायला परत असं वाटतं आहे की आपण जे पण ट्रॅव्हल करतो आहे बाईकने ते शूट करून आपण टाकूया, जेणेकरून ती एक मेमरी पण होईल माझ्यासाठी. जेव्हा मी एजेड होईन तेव्हा यायला ते व्हिडिओ बघून एक वेगळीच आनंद भेटेल आणि एक डॉक्युमेंट काइंड ऑफ होऊन जाईल माझी सगळं ट्रॅव्हल. भाई गाडी चालवायचा मला छंद नव्हता. बट जेव्हापासून एक राईड केली आहे, 1-2 राईड केले आहेत, मस्त वाटतं आहे. आय गेस लोअर मलाडवरनं आम्ही लास्ट टाईम लेफ्ट मारलेला आणि सरळ सरळ गेलेलो. आपण वाटतं आहे 4:15पर्यंत पोचू महेशच्या इथे. महेश माझ्यासोबत होतो आहे. हा माझा कॉलेज सिनियर आहे. आणि भायला बोललो मी, भावा ॲक्टिवा नको काढूस, थंडरबर्ड आहे त्याकडे, थंडरबर्ड काढ. बट भावाला ॲक्टिवाच पाहिजे. भाई साहेब मला जी खुशी होते ना मी सांगू शकत नाही. सुकून भेटतं मस्तपैकी. भाई साहेब लास्ट टाईम मी जेव्हा माळशेजला गेलो, माळशेजला नाही म्हणजे माळशेजच्या रूटने येत होतो आम्ही, गेलो भीमाशंकरला. तर माळशेजच्या रूटने येताना रात्री किती वाजलेले 8-9च्या दरम्यान आम्ही चालत होतो माळशेची इथून. भाई साहेब एवढा अंधार त्या यायला वेगळाच एक्सपिरियन्स होता भाई. तो एक्सपिरियन्स लाईफ टाईम लक्षात राहण्यासारखा होता. कारण माझा मित्र आहे जुगल, त्याच्यासोबत मी गेलेलो. इकडे पोलिसांची लागली आहे बॅरिगेड्स. त्याला मला वाटतं थांबवलं की काय त्या उगाची परत घ्यायच्या आहे सकाळी सकाळी नको. तर आपण होतो लास्ट टाईम गेलो तो मित्रासोबत जुगल. तो पण माझा कॉलेज फ्रेंड आहे, माझ्याच बॅचमधला होता. तर त्यासोबत गेलेलो मी बाईक राईडला. त्याच्याकडे आहे NS400. बट भावाने एवढी पळवल्या गाड्या तो माझ्यासाठी थांबतच नव्हता, जात तुझ्यासारखा पुढे पुढे. तर पडलो होतो मी पाठी एकटा माळशेज घाटामध्ये. ना बाईकिंगचा प्रायर एक्सपिरियन्स होता मला, तरी पण निघालो मी. आणि तो वेगळाच एक्सपिरियन्स होता. असे एक्सपिरियन्स कलेक्ट करायचे आहेत मला. आणि फॉर्च्युनेटली तो पुढे गेला. एक चांगली गोष्ट झाली, बोलतात ना लर्निंग लेसन्स होते माझ्यासाठी की आयुष्यामध्ये कोण कोणासाठी नसतं, आपल्यालाच बोलतात ना आपली रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची असते ॲट द एंड. असे छोटे छोटे लर्निंग लेसन्स आपल्याला शिकायला भेटतात भाई. चला आपल्याला फायनली लागलेला आहे हा आपला हायवे. भाई साहेब पिटाऊनला खूप धक्के लागलेत लास्टच्या माळशेज घाटामध्ये. एवढे रस्ते खराब. पिटाऊन बेबीची वाटच लागली असेल. जा बाबा पहिलं तू. आपल्या इथून राईड घ्यायचं आहे. थंडी वाढली आहे. जसं आरे कॉलनीमध्ये एंट्री केली आहे मी. हो झोमॅटोवाले बाबा अजून चालू आहेत. सॅल्यूट आहे ब्रो. ते एक स्पीड ब्रेकर आहे. हां लिटरली मित्रांनो कापतोय विचारायला. वाटलेलं स्पीड ब्रेकर आहे इकडे एक. मित्रांनो सायकलिंग चालू इकडे. मानला पाहिजे, सॅल्यूट आहे ब्रो यार. सकाळ सकाळी सायकलिंग. अशा वेळी जेव्हा आपण बाहेर निघतो ना मित्रांनो, तेव्हा एक बोलतात ना एक रियालिटी चेक भेटतो. हे इकडे लोक सिगरेट ओढतात आहे, एके ठिकाणी लोक सायकलिंग करतात आहे.
रिॲलिटी चेक भेटतो यार, की बोलतात ना आपल्यापेक्षा बोलतात ना जास्त अपग्रेड करणारी इच्छा असणारी माणसं आहेत जगात. होप सो हा पुढचा सिग्नल ना आपल्याला लेफ्ट मारायचं आहे पॉबाईला जायला, कारण तो तिकडेच थांबलेला आहे. मित्रांनो, छावा चित्रपट रिलीज झाला आहे. इतिहास आपला जाणून घ्यायची इच्छा असेल मनात, इच्छा नाही जाणून घ्यायलाच पाहिजे की आपल्या पूर्वजांनी कसं बोलतात ना स्वतःचे प्राणाचे बलिदानाचा विचार न करता स्वराज्याची स्थापना केली. ते असं बोलताना माझ्या अंगावर काटे येतात. आता भाई साहेब, काय ते धाडस असेल, काय ते निडरपणा असेल. भाई साहेब, डोळ्यात सध्या आता पाणी यायला लागलं माझ्या. भाई तुम्ही पिक्चर बघा, छावा चित्रपट. ह्याच्या व्यतिरिक्त काय बोलू मी आता. भाई महाराजांचं भाई साहेब माइंडसेट, भाई साहेब काय यार, नो वर्ड. भाई महेश भाई मस्त माणूस आहे यार. जे पण मी आता ज्या पोझिशनला आहे ते महेशमुळेच आहे. त्यानेच मला कंपनीत रिफर केलेलं. साईज बघतो मी पण मागवलं. जरी नॉर्मल असते ना, तुला मोबाईलमध्ये ऑपरेट करताना हे ना कसं माहिती आहे, स्किल आहे ना, स्वाईप करू शकतो. चल मोर्या. स्लो चालवायला बोलतोय. मला माहीत ना भाई याची रायडिंग स्किल काय आहे, तर मला काळजीपोटी मी पाठी थांबतोय जेणेकरून मला दिसेल हा कुठे चालला आहे, काय चाललं आहे. युनियन बँक बघून काहीतरी आठवलं मला, बट मी ते शेअर करू शकत नाही तुमच्यासोबत. कमेंट करा तुमचे गेस बरोबर आहेत की नाही बघूया. ओके ब्रो आपल्याला सर्व इंडिकेशन देतोय. असं पाहिजे भाई माणूस. ला 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 ला. भावाने कोर्स केलेला आहे डायरेक्शन द्यायचा. ठीक आहे भाई, बट तो रिस्पॉन्सिबल बनतोय, चांगलं वाटतंय. मजा पण येते. मला शिकायला लागेल कोर्स आहे भाई. मित्रांनो, आपण मारलेलं आहे राईट. आता इथून सरळच रस्ता आहे ऑलमोस्ट. भाई साहब हे म्हणून बोलतो भाई साहब, गाडी काढाय पंचमुखी हनुमान मंदिर. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय जय जय. ओ भाई साहब, हेच तर नजारे पाहिजे असतात बे. चल चल चल. लेफ्ट बोलतोय. आता आपण पहिला एक गणपती मंदिर कव्हर करतोय. तो बोलला की तिकडे जायच्या अगोदर एक गणपती मंदिर आहे, तिकडे जाऊया आपण. आणि त्याच्या पुढे आपण मग गगनगिरी महाराजांचं मठ जे आहे तिकडे प्लॅन करूया. भाई साहब, हे निसर्गरम्य वातावरण आहे ना, मस्त आहे. ही होंडा CB बुलेटची सेकंड कॉपी, बट टेक्निकली स्पीकिंग दिस इज बेटर बाईक. एवढे मी व्हिडिओज वगैरे बघितले. टेक्निकली स्पीकिंग दिस इज़ अ बेटर बाइक देन दिस, बट बुलेट का जो आ रहा है वो बुलेट का ही. कोणती गाडी आहे बाबा. भाई साहब, काय फील असेल ना गाडी चालवायचा आता. भाई साहब, रॉयल एनफील्ड आहे. निंजा भाई साहब, निंजा निंजा निंजा. कल भी मेरी नाती तू
न होगी तू कल मेरी आज है. भाई साहेब तिकडे रॉकेट खाली का पडतंय तुम्हाला दिसतंय की नाही? आय एम नॉट शुअर, बट तिकडून रॉकेट खाली पडतं असं दिसतंय. डोंट यू थिंक इट्स डेंजरस? डेंजरस, डेंजर इज माय पिटाउन बेबी. ते बघा खाली दिसतंय, खाली पडतंय असं दिसतंय. ते डायरेक्शन जरा चुकीची वाटली मला. Pitan baby. Pitan baby means adorable in my dictionary. Not MC Stan's Pitan baby, but it originated from MC Stan only. अरे भाई साहब असं व्लॉगिंग करायला ना खूप ऑकवर्ड वाटतं हॅबिट नसल्यामुळे. बट बाईक चालवताना हेल्मेटच्या अंदर व्लॉगिंग करायला एकदम होतं ना माइंड काय वाटत नाही आहे सध्या. हो तुम्ही माझी भावना समजू शकता. शब्द समजू शकत नाही असं बोलू नका. अरे भाई इंटरसेप्टर आहे भाई. इंटरसेप्टर पिटान बेबीला आरामात नाही मी गाडीची खूप काळजी घेतो मित्रांनो. तिला एक स्क्रॅच मारलं आहे कोणीतरी, ते अजून हृदयामध्ये आहे. हे बघा बायकर्स लोक इकडे थांबलेत. मैं रामचंद्र जपता तुम्हारा सदा, मैं रामचंद्र जपता तुम. अरे भाई पिटान बेबी वाचायला मुलगी गाडी चालवते ठोंबरेवाडी. ओ भाई साहब काय मजा येते भाईच्या ह्याला. आवाज ऐकायलाच मजा येते. पण माझी ड्रीम बाईक निंजा नसून सध्या जे मी अचीव करू शकतो ती ड्रीम बाईक आहे माझी GT 650 कॉन्टिनेंटल. भाई मस्त गाईड करतोय महेश भाई. हीच मेमरी आहे ब्रो. किती तर बोलतोय पण मी यासाठीच व्लॉगिंग चालू केलं आहे, मोठं व्लॉगिंग, की मला हे सर्व मेमरीज कॅप्चर करायचे आहेत. जे बोलतात ना आता व्ह्यूज येणार नाही येणार, सबस्क्रायबर वाढणार, फॉलोअर्स वाढणार. आय डिडंट गिव्ह आणि बोलतात ना काइंड ऑफ फोकस ऑन दॅट, बट वॉन्टेड टू कॅप्चर दिस मुवमेंट. त्यासाठी मेमरी कलेक्ट करा भावांनो भाई. मेमरी कलेक्ट करा. फिरण्याला चान्स भेटत असेल फिरा. प्लॅन बनवला असेल बनवा, फिरा. जेवढे तुम्ही एक्सप्लोअर करणार ना तेवढे तुमचे बोलतात ना एक्सपिरियन्सेस, लाईफ एक्सपिरियन्सेस आणि बोलतात ना काइंड ऑफ वेगळा दृष्टिकोन तुम्हाला भेटेल. आणि तोच दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या मे बी करिअरच्या लाईफमध्ये युजफुल होऊ शकतो. भाई मी पहिला MT घेणार होतो यार, बट माझी ड्रीम बाईक बुलेटच आहे. कारण मला हवा करायला खूप आवडते, त्यामुळे मी बुलेटच घेतली. थार, आणि थार एक माझी एक ड्रीम कार आहे थार, कारण आपल्याला हवा करायला आवडते. भाई साहब सनराईज बघा मित्रांनो. हा 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 हा. लोधिवली आले. लोधिवली सूर्यनारायण. तो बोलतोय ॲक्शन करून दाखवतोय की ही जी आहे सीन ती कॅप्चर कर. नोटेड ब्रो. भाई साहब मस्त.
सुकून भेटतो एक. नाईन टू 5 जॉबमध्ये आपल्याला बोलतात ना असे सीन्स भेटणार नाही बघायला. त्यासाठी आपल्याला बघा ती बाई पण काढते व्हिडिओ. भाई मी गाडी समोर बघायचं नाही, मी तर सूर्याकडे बघतोय. भाई नेचर इतकं अट्रॅक्टिव्ह आहे ना. नेचर इट हॅज देअर ओन काइंड ऑफ ब्युटी. भाई साहब अजून काय पाहिजे. बघ भाईच्या आईला. काढला व्हिडिओ चालू आहे. गाडी चालवायला एवढी मजा येते ना, मला थांबून बोलतात ना परत चेक करायचं मन पण नाही करत आहे की ते भाई साहब मांडी तुझी ते एकदा. हरे कृष्णा. मस्त व्ह्यू भेटलाय आज संडेला. थांब. चांगला हा एस टी वाला. जाऊ काय व्हायचं निंजा आहे. मॉन्टेरिया रिसॉर्ट हा इकडे आपल्याला परत यायचं येताना. हे जो प्लेन आहे ते अबॅन्डन प्लेन, तिकडे आपल्याला फोटो वगैरे काढायचे आहेत. तिकडे आपण परत जाऊया येताना. रस्ता आपल्याला तिकडे बघायला लागेल कसा जायचा आहे मॉन्टेरिया रिसॉर्टचा. लवकर पोचलो आपण. ट्रक इकडे पडलाय वाटतं, ॲक्सिडेंट झालं इकडे, खड्ड्यात गेलाय ट्रक. बघा मित्रांनो, आरामात गाडी चालव. अरे कुठे घाई आहे. खालापूरला आलो आपण, खालापूरला. हॅपी हे प्रेम की आतना. हे गाणं का आठवलं मला. त्याच्या भावाचे हात दुखलेत. 3 मिनटं आहेत अजून बोलतोय. भाऊ असा पाहिजे. सगळे बोलतात ना सिग्नल्स इंडिकेशन्स देते तो. ट्रायम्फ त्याला फोटोशूट झालेले आहे इकडे. भाईने गाडी पडली आहे माझी. तू काय बोलू नकोस रे. जा. चल. संस्थान महाडतर्फे आपल्या हार्दिक स्वागत. चल. हां अरे हे कोणाच्या तरी व्हिडिओमध्ये बघितलं मी.
इकडे आम्ही आलेलो आहोत गणपती मंदिराकडे. गणपती मंदिराचं दर्शन घेऊया आणि निघूया मग.